आणि आता बातमीपत्राला सुरुवात करूयात। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका सुरू आहे। तसंच विविध माध्यमांमध्ये खरं तर मोदींच्या मुलाखती सुरू आहेत। अशाच एका मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंविषयी वक्तव्य केलंय। त्या वक्तव्यावरून आता नवा वाद पेटलाय। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदी विरुद्ध ठाकरे असा राजकीय सामना रंगलाय। दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत। और यहां नकली शिवसेना वाले क्या कहते हैं मालूम है? ये नकली शिवसेना वाले तो कह रहे हैं कि उनके यहां तो पार्टी में पीएम पद के लिए ढेर सारे लोग हैं और उनके एक बड़बोले नेता ने तो कह दिया हम 1 साल में 4 पीएम बनाए तो उसमें भी क्या जाता है। त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता? अरे नकली शिवसेना म्हणाले ती काय तुमची डिग्री आहे की काय? ही काय तुमची डिग्री आहे? ही नकली आहे पण आहे। एकीकडे या दोन्ही नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगलेलं असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरेंना भविष्यात गरज भासल्यास मदत करण्याची तयारी पंतप्रधान मोदींनी दर्शवली आहे। एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंशी असलेल्या राजकीय संघर्षावर मोदींनी अत्यंत महत्त्वाचं भाष्य केलंय। बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र म्हणून मी त्यांचा सन्मान करतो। ते माझे शत्रू नाहीत। जर उद्या त्यांच्यावर काही संकट आलं तर कुटुंबातील सदस्य म्हणून मी सर्वात आधी मदतीला धावून जाईन। मोदींच्या या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। भविष्यात उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार का याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत। तर मोदींच्या कौतुकावर उद्धव ठाकरेंनी ही खोचक प्रतिक्रिया दिली। एका बाजूला माझी शिवसेना ही नकली सेना बोलायचं, एका बाजूला माझी तब्येत बरी नव्हती, अगदी अक्षरशः मी तुमची सहानुभूती पाहिजे म्हणून नव्हे पण मी हातपाय हलवू शकत नव्हतो, तेव्हा रात्रीची सगळी कारस्थानं करून माझं सरकार तुम्ही खाली खेचलं आणि आज माझी स्तुती करताय। 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना भाजप युतीत तुटली आणि त्याबरोबरच उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप असा राजकीय संघर्ष पेटला। मात्र शिवसेनेतील फुटीनंतर या संघर्षाची धार वाढली आहे। एकनाथ शिंदेंच्या बंडाला भाजपची फूस असल्याचा आरोप ठाकरेंकडून केला जातोय। आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा हा संघर्ष उफाळून आलाय। एवढं त्यांना जर प्रेमाचा पाना फुटला असता तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशा प्रकारे तोडली नसती। नुसती तोडली नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं नाव एका बेईमान माणसाला देण्याचं कृत्य केलं नसतं। मोदी किती खोटारडे आहेत याला आता कोणी लपलेलं नाही आहे। ते केव्हा रडतील, केव्हा हसतील। इकडे नोटबंदी केली आणि जपानमध्ये जाऊन टाळ्या वाजून मी कसं बर्बाद केलं भारताला तसं ते जपानमध्ये करत बसले होते आणि देश इथं बर्बाद झाले होतं। लोक लाईनमध्ये लागून आपले स्वतःचे घामाचे पैसे काढायला लागले होते आणि त्याच्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि मोदी हसत होते। त्यामुळे मोदी केव्हा कोणती नक्कल करेल, त्यामुळे त्यांच्याकडे या सगळ्या भानगडीपेक्षा त्यांनी 10 वर्षात काय केलं। शिवसेना भाजप युतीच्या इतिहासावर नजर टाकल्यास 1984, 2014 आणि 2019 असं 3 वेळा युतीत राजकीय काडीमोड झालाय। पण राजकारणात कधीच कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असं म्हटलं जातं। त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या वक्तव्यावरून नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।